आहोत. एक्झाम्पल नंबर 14. I is equal to integration of 1 upon root 2 to 1 e raised to cos inverse x into sin inverse x upon under root of 1 minus x square. Here we see, when we put sin inverse x is equal to t, then derivative of sin inverse x is 1 upon under root of 1 minus x square, जो आताच्या एक्झाम्पल मध्ये आपण फॉर्म्युला सुद्धा वापरला. तर इथे put sin inverse x is equal to t आणि sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह therefore 1 upon under root of 1 minus x square dx is equal to dt. But what about cos inverse x? cos inverse x चं काय होणार इथे? cos inverse x ला काय करावं लागणार? We know cos inverse x is equal to pi by 2 minus sin inverse x. pi by 2 minus sin inverse x किंवा sin inverse x plus cos inverse x is equal to pi by 2. ही आयडेंटिटी आहे इनवर्स फंक्शन मधली, म्हणून cos inverse x is equal to pi by 2 minus sin inverse x म्हणजेच pi by 2 minus t. pi by 2 minus t. Now change the limiting values. Limiting values change करूया. When x is equal to 1 upon root 2, x ची किंमत 1 upon root 2 आहे, त्यावेळेस sin inverse of 1 upon root 2 is equal to pi by 4. आणि when x is equal to 1, x ची किंमत 1 असताना t is equal to sin inverse of 1, sin inverse of 1 is equal to pi by 2. अशा प्रकारच्या ह्या दोन्ही व्हॅल्यू मिळतील. बघा बदल बघा खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे हा बदल पहिल्यांदा आणखीन हा फॉर्म्युला तुम्हाला झालेला नाही इनव्हर्स फंक्शनचा. cos inverse of x plus sin inverse of x is equal to pi by 2. sin inverse of x plus cos inverse of x दोघांची किंमत ॲडिशन ही इनव्हर्स फंक्शन मध्ये pi by 2 येते. ज्या प्रकारे आयडेंटिटी आहे sin square theta plus cos square theta is equal to 1 in simple trigonometric function, त्याच प्रकारे इनव्हर्स फंक्शन मध्ये sin inverse of x plus cos inverse of x is equal to pi by 2. हे तिसऱ्या चॅप्टर मध्ये, फर्स्ट पेपरच्या तिसऱ्या चॅप्टर मध्ये इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणून जो आपला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार ही आयडेंटिटी सुद्धा बघण्यासाठी. ओके, मग ह्या प्रकारे आपण त्यांना लिमिट सुद्धा चेंज केलेत. 1 upon root 2 असताना t ची किंमत pi by 4, x ची किंमत 1 असताना t ची किंमत pi by 2. So our integration becomes I is equal to integration pi by 4 to pi by 2 e raised to cos inverse च्या ठिकाणी cos inverse ची किंमत pi by 2 minus t into t dt. आता इथे दोन फंक्शन, एक t आणि दुसरा e raised to pi by 2 minus t, these two functions are multiple of each other. So by using by part इंटिग्रेशन बाय पार्ट अप्लाय करायचं आणि इंटिग्रेशन बाय पार्ट अप्लाय करून त्याला सॉल्व करायचं. काय सांगतो इंटिग्रेशन बाय पार्ट? इंटिग्रेशन ऑफ u into v dx is equal to u into integration of v dx minus du by dx into integration of v dx whole dx. अशा प्रकारे इंटिग्रेशन बाय पार्ट सांगतो. बरोबर आहे. मग या इंटिग्रेशन बाय पार्टचा आपण अप्लाय करणार, त्याला सिम्प्लिफाय करणार आणि आन्सर फाइंड आउट करणार. I is equal to
याला लाईट रूलने सुरुवातीला अप्लाय करून घ्या. लाईट रूलमध्ये अल्जेब्रिक फंक्शन आधी आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन नंतर π/4 to π/2 t into e raised to π/2 minus t dt by लाईट रूल. जर लाईट रूल अप्लाय नाही केला आपण, म्हणजे यानुसार जर फंक्शन अरेंजमेंट नाही केले तर आन्सर रॉंग होतो असतो. t इंटिग्रेशन ऑफ e raised to π/2 minus t dt minus integration of derivative of t is 1. t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 आणि याचा इंटिग्रेशन घ्यायचा असतो e raised to π/2 minus t divided by -1 divided by -1. अशा प्रकारे त्याचा इंटिग्रेशन येणार. विच इज इक्वल टू t ला t इंटिग्रेशन e raised to x चा e raised to x म्हणून e raised to π/2 minus t divided by -1. इथे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह मायनस मायनस प्लस पुन्हा इंटिग्रेशन ऑफ e raised to π/2 minus t dt. पुन्हा इथे मायनस t into e raised to π/2 minus t आणि सेम याचा इंटिग्रेशन मायनस e raised to π/2 minus t ब्रॅकेट क्लोज फ्रॉम π/4 to π/2 π/4 to π/2. म्हणजे एकदा अप्पर लिमिट π/2 पुटअप करायचा आणि नंतर लोअर लिमिट π/4 पुटअप करायचा, आन्सर मिळणार. तर आन्सरची शेवटची स्टेप अशा प्रकारे होणार आहे. ओके. I इज इक्वल टू आन्सर मध्ये फर्स्ट अप्पर लिमिट पुटअप करत आहोत -π/2 into e raised to π/2 minus π/2 minus e raised to π/2 minus π/2. This is the upper limit. Minus lower limit π/4. लोअर लिमिट π/4 पुटअप करणार आहोत आपण तिथे. तर π/4 पुटअप करत असताना -π/4 into e raised to π/2 minus π/4 minus e raised to π/2 minus π/4. π/2 minus π/2 0 आणि e raised to 0 is equal to 1. म्हणजेच मायनस π/2 into e raised to 0 e raised to 0 मायनस मायनस निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह π/4 into इथे येणार 90 मधून 45 सबट्रॅक्ट केले तर 45 म्हणजे e raised to π/4 plus e raised to π/4 e raised to π/4 plus e raised to π/4. e raised to 0 is equal to 1. 1 आल्यामुळे आन्सर मिळणार -π/2 -1 प्लस e raised to π/4 कॉमन काढूया इथून e raised to π/4 कॉमन इन ब्रॅकेट π/4 plus 1 इन ब्रॅकेट π/4 plus 1. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर मिळणार तिथे. दिस इज युअर कंप्लीट सोल्युशन. बायपार्ट अप्लाय करायचा. बायपार्ट अप्लाय केल्यावर थोडी टर्म मोठी होते कारण की दोन टर्म आहेत बायपार्ट मध्ये. u इंटू इंटिग्रेशन ऑफ v मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू इंटिग्रेशन ऑफ v dx. अशा प्रकारे दोन टर्म आहेत
आणि 2 टर्म अप्लाय झाल्यामुळे इंटिग्रेशन हा मोठा होतो, लेंदी होतो आणि त्याचं मग इंटिग्रेशन घेऊन आन्सर सॉल्व्ह करायचा. ओके, लक्षात आलं? नाऊ एक्झाम्पल नंबर 15. लक्षात आलं का सगळ्यांना? Example number 15. I is equal to integration of 2 to 3. I is equal to integration of 2 to 3 cos inverse cos of log x upon x. Cos of log x upon x dx. एक्झाम्पल बघितल्यावर लगेच आपल्याला लक्षात येतो की जर डेरिव्हेटिव्ह, जसं तुम्हाला चॅप्टरच्या सुरुवातीला सांगितलंय, इंटिग्रेशन सॉल्व्ह करत असताना डेरिव्हेटिव्हचे पण फॉर्म्युले तितकेच महत्त्वाचे आहे. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स म्हणजे आपण पुट करणार, पुट log of x is equal to t, therefore 1 upon x dx is equal to dt. मग लिमिट चेंज, when x is equal to 2 t is equal to log of 2. log t च्या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप केली तर log 2, and when x is equal to 3 t is equal to log 3. these are the values. या व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. therefore I is equal to integration log 2 to log 3 cos t into dt. cos t dt. प्रॉब्लेम मध्ये cos log x is equal to t, cos t साइन कस काय? आपण फक्त log x is equal to t पुटअप केलं. log x is equal to t, log x is equal to t पुटअप केलेला आहे, तर cos t dt अशा प्रकारे मिळणार. मग आता cos चा इंटिग्रेशन घ्यायचा. इंटिग्रेशन ऑफ cos is equal to simply sin. फक्त साइन असतो, sin t from log 2 to log 3. put upper limit and lower limit. upper limit sin of log 3 minus sin of log 2. sin of log 3 minus sin of log 2. अशा प्रकारे आन्सर मिळेल. ओके, जर इथे म्हणजे ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या प्रकारे आपल्याला हा आन्सर इथे मिळालेला आहे. ओके, आता आपला क्वेश्चन नंबर 3 आणि हा मेन क्वेश्चन आहे जो प्रॉपर्टीवर आहे. प्रॉपर्टी पुन्हा एकदा आपल्या प्रॉपर्टी पुन्हा सांगत आहे बघा. प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट इंटिग्रल काय काय आहेत? प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट इंटिग्रल. पहिली प्रॉपर्टी, दोन्ही लिमिट सेम असतील, अप्पर लोअर लिमिट सेम, देन द व्हॅल्यू इज इक्वल टू 0. दुसरी प्रॉपर्टी, a to b f of x dx and we change the limit, then value of integral change by sign, value of integration change by sign. Third property, integration a to b f of x dx is equal to integration a to b f of t dt. variable change केलं तर there is no change in integration if you change the variable. Fourth property, integration from a to b f of x dx
is equal to integration from a to c f of x dx plus integration from c to b f of x dx. बिटवीननेस ज्याला म्हणतो आपण. पाचवी प्रॉपर्टी इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स dx is equal to integration from f of a plus b minus x dx. 10 मिनिटात वाव येते का? ओके. अच्छा ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. म्हणजे एक्झाम्पल नंबर 6, प्रॉपर्टी नंबर 6 ही सेम याच्यावरच आहे. झिरो टू 2a f of x dx is equal to 0 to a f of x dx plus 0 to a f of 2a minus x dx like this. अशा प्रकारच्या ह्या प्रॉपर्टीज आहेत. आणि शेवटची इवन अँड ऑड फंक्शनची प्रॉपर्टी. इवन अँड ऑड फंक्शनची प्रॉपर्टी. या सगळ्या प्रॉपर्टीज आपण बघितल्यात, विथ प्रूफ सुद्धा बघितल्यात. आणि प्रूफ शेवटच्या 3 प्रॉपर्टीचे महत्त्वाचेच आहेत. इवन अँड ऑड फंक्शन, पाचवी प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टी, या तिन्ही प्रॉपर्टीचे प्रूफ जे परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके. त्या प्रूफ सुद्धा